चौथा प्रकार आहे. हा पण अगदी साधा सोपा आहे काढायला. बघा, दिसायला खूपच सुंदर दिसतात सगळेच. रोज पण तुम्ही नवनवीन एक एक दिवस देवासमोर काढू शकता अशा प्रकारे. वरती त्रिकोण करून घेतला आणि खाली गोल करून घेतला आणि बोट काढून घेतले त्याला. अशा प्रकारे एक आयत पिवळा आणि लाल कलर भरलाय. तुम्ही पूर्ण पिवळे पण ठेवू शकता, पूर्ण लाल पण, किंवा वरती दोन्ही त्रिकोणात पिवळा ठेवायचा आणि खाली दोन्ही गोलमध्ये लाल, तसं पण ठेवू शकतो. हे बघा, हे 6व्या प्रकारचे लक्ष्मीची पावलं आहेत. हा बघा, हा 7वा प्रकार आहे. 2 वरती मोठे गोल करून घेतलेत आणि खाली छोटे आणि त्याला बोट करून घेतले. हा माझा अतिशय आवडीचा, मी जेव्हापासून रांगोळी शिकले ना तेव्हापासून अशी पावलं काढते नेहमी. हे मला पटकन जमतात आणि मला आवडतात पण काढायला. आणि हा 9वा प्रकार आहे. इथे मी कलरमध्ये काढून घेतलं. ते मी पिंक आणि येलो घेतला, रेड आणि येलो पण घेऊ शकता. हे दोन्ही येलो आणि या साईडला रेड असं पण करू शकतो आपण. बघा, खूप सुंदर वाटत आहेत. काल मी बघा इथे आंब्याची पानं असतात ना, त्यापासून अशा प्रकारे सूप बनवून घेतलं, सूपाचा आकार दिलाय. यावरती फुल ठेवून घेतलं, पण फुलाने दिसणार नाही ते. हे बघा, हे 3 प्रकारचे पाऊल, हे पुन्हा 3 दुसरे 6 आणि हे 3 9, अशा प्रकारे 9 प्रकारचे आपण लक्ष्मीची पावलं काढून घेतले इथे. अगदी साधे सोपे आहेत काढायला, पण दिसायला तितकेच सुंदर दिसतात. तुम्ही काही फेस्टिवल वगैरे असेल तर काढू शकता, किंवा रोज पण आपल्याला ज्यांना रांगोळी काढायची आवड आहे त्यांनी रोज पण हे आपल्या देवासमोर काढू शकतो आपण. बघा किती सुंदर वाटत आहेत. मी मुद्दाम पाटावरती काढलंय कारण की हे उचलून ठेवू शकतो आपण. खाली जर काढले तर ते मिटवावं लागतात. मला असे सुंदर रांगोळी काढल्या की ते मिटवायची इच्छा होत नाही. एक दिवस तरी खराब होतपर्यंत ती तशीच ठेवून देते मी. तर कशी वाटले तुम्हाला माझे पावलांच्या रांगोळी, ते मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असतील तर लाईक करा, तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मॅम्स लाईफस्टाईल यावरती रांगोळी आणि सगळेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कुकिंग पण व्हिडिओ आहेत, सगळे माझी लाईफस्टाईल त्यात मी शेअर करते, छोटे छोटे व्हिडिओज शॉर्ट्समध्ये. चला तर बाय. धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल.